तुला काय वाटतंय की ओव्हरऑल रेझ्युमे आणि सगळ्या गोष्टींवरनं म्हणजे तुझे 3 राऊंड झाले, त्याच्यातनं असं काय की पॉईंट होता किंवा कुठला फॅक्टर असा होता की ज्याने मेजर रोल प्ले केला आणि तू तो इंटरव्ह्यू क्रॅक करू शकला? म्हणजे तू आता एवढे क्वेश्चन सांगितले, त्यामधलं असं कुठली बाजू होती रेझ्युमेमधली तुझी की त्यांना छान वाटली असावी? तर रेझ्युमे त्यांना प्रोजेक्ट्सवर आहे, त्यांना बिकॉज त्यांना प्रोजेक्ट्स एवढे आवडले आणि त्यात मी फायर बेस सारखी एक कन्सेप्ट यूज केलेली, त्यांना फायर बेस. आणि मग त्यांना ओ एस पण मी त्यांना म्हणजे ते मला जेव्हा ओ पीवर प्रश्न विचारायचे, मग त्यांना मी त्याच्यासोबत मी त्यांना ओ एस सोबत मॅपिंग करून त्यांना घेऊन जायचो की ओ एसमध्ये पण असं असं होतं. तर ते मला जस्ट त्यांनी विचारलेलं की JVMमध्ये पण लोडर असतो, तर मग मी त्यांना ते सांगत मी त्यांना ओ एसचा पण लोडर सांगून दिला. मग ते म्हणजे त्यांना जस्ट असं म्हणजे नाही का, म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा असं असतं की तुम्ही हे पण बोला आणि मग तुम्हाला त्यासोबत जे काही मॅपिंग होतंय तुम्ही ते पण म्हणजे ओव्हरऑल त्यांना नेटवर्किंग ओ एस आणि उप्स कन्सेप्ट आणि प्रोजेक्ट्स एवढे आवडले की म्हणजे तुम्ही आपण आपल्याला असतं की आपण टेक्नॉलॉजीज कुठल्या कुठल्या यूज केल्या तर आपण त्या हायलाईट करायच्या. बिकॉज जर आपण त्या हायलाईट नाही केलं तर त्यांनाच नाही कळत की आपण काय काय टेक्नॉलॉजीज यूज केलं. मग त्यात मी हायलाईट केलं होतं म्हणून त्यांना जस्ट असं झालं की याला ओव्हरऑल सगळंच नॉलेज आहे. तर मग मला असं वाटलं की त्याच्या थ्रू मी क्रॅक केला.